सभापर्व भाग 79वा. अनुद्यूत पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतायत की द्रौपदी तिच्या पतींबरोबर जाण्यासाठी निघाली तेव्हा त्या राणीवसातून बायकांच्या ओक्साबोक्षी रडण्याचा आवाज सगळीकडे ऐकू येऊ लागला. ती तिच्या सासूला भेटण्यासाठी जाते, शेवटचा निरोप घेण्यासाठी. तिथे वातावरण दुःखाने भरलेलं होतं. द्रौपदी एकेकेला मिठी मारून निरोप घेत असते, त्यामुळे त्या अंतपुराला शोककळा आलेली असते. कोणीही धडपणे बोलतच नसतं. कोणालाही कल्पना करता येणार नाही असंच घडत होतं. आणि त्याची सगळी नैतिक जबाबदारी अर्थातच धृतराष्ट्रावर येत होती. कुंतीचं दुःख तर अनावरच होत होतं. तिने द्रौपदीला घट्ट पकडून काही न बोलता त्या दोघी तशाच कितीतरी वेळ उभ्या होत्या. अखेरीस पृथा आपल्या सुनेला सांगते. तिचा कंठ भरून आल्यामुळे घोगरा झालेला आवाज होता. ती म्हणते, माझ्या कृष्णा, हे संकट आलं म्हणून चिंता करू नकोस. तुला तुझ्या स्त्रीच्या जबाबदाऱ्यांची चांगलीच जाण आहे. तुझं वागणं त्यानुसार नेहमीच राहिलेलं आहे हे मी जाणून आहे. त्यामुळे मला काही तुला वेगळं सांगण्याची आवश्यकता दिसत नाही आहे. तुझं मधुर स्मित त्या माझ्या मुलांना धीर देण्यास पुरेसं आहे असं मी समजते. तू तुझ्या माहेरच्या आणि सासरच्या अशा दोनही कुळांना अभिमान वाटावा अशीच आहेस. तू यज्ञजा आहेस, म्हणजे तुझा जन्मदाता साक्षात अग्निदेवच आहे. तुझ्या संयमामुळे ते कौरव आज जिवंत आहेत. जर तू शाप दिला असतात तर ते सगळे कौरव भस्मसात झाले असते. तुझ्या संयमाची मी प्रशंसाच करते. वनात तुमचा समय प्रसन्नतेत जाईल, कारण तिथे क्रोध, मद आणि मत्सरही नसतील. फक्त निर्व्याज निष्पापता तुला त्या निसर्गात अनुभवायला मिळेल, जे माणसात मिळणं दुरापास्तच असतं. माझ्या प्रार्थना तुझ्याबरोबर असतील. वनातील प्राणी वनस्पती पाप करीत नाहीत, कारण त्यांना लोभ आणि मोह नसतात. त्यांचं जीवन जगण्यापुरतं संयमित असतं. तिथे महत्त्वाकांक्षा, असूया, तिरस्कार, तुलना, द्वेष काहीही नसतं. म्हणून ते जीवन निष्पाप समजलं जातं. तशा वातावरणात तू तुझी आध्यात्मिकता वृद्धिंगत करशील, जे तुम्हा सर्वांना पुढे उपयोगी ठरेल. माझ्या धाकट्या मुलांवर विशेष लक्ष ठेव. मला त्यांची फार चिंता वाटते. तू भावूक लवकर होतो. त्याला अडचणीच्या प्रसंगी तुझा आधार असू दे. तसाच तुझा भीम झटकन रागावतो, पण त्यालासुद्धा तूच शांत करू शकशील. कुंतीला बोलावं काय ते समजत नव्हतं, पण ती बोलतच होती. शेवटी निरोप देण्याची वेळ येते. द्रौपदी तथास्तु असं बोलून निरोप घेते. तिच्या अंगावर रक्ताचे जाड डाग पडलेले होते. तेच एकमेव वस्त्र नेसून ती महासाध्वी वनवासाला निघते. ती जात असताना कुंती तिच्याबरोबर चालत जाते. पुढे आल्यावर ती पाहते तिचे 5 पुत्र त्यांच्यावरील राजवस्त्र काढलेले असतात. ते चांबड्यांच्या एकवस्त्रात द्रौपदीची वाट पाहत उभे असतात. त्यांच्या माना खाली असतात, जणू ते शर्मेने लज्जित झालेले आहेत. ती पाहते की त्यांच्याभोवती त्यांचे शत्रू आनंदात चेष्टा मस्करी करीत आहेत. मातृप्रेमाचा उमाळा तिला अनावर होतो आणि ती झटकन तिच्या लेकरांकडे धावत जाते आणि त्यांना प्रत्येकाला आलिंगन देते. ती त्यांना सांगते, मुलांनो, तुम्ही पुण्यवान आहात, सुस्वभावी आहात, गुणवान आहात, तेजस्वी आहात, शूर योद्धे आहात. तुमचं नैतिक बळ अतुलनीय आहे. तुमची बुद्धी श्रेष्ठ दर्जाची आहे. तुम्ही तुमच्या पूर्वजांचं हितचिंतन करणारे आहात. तुम्ही श्रद्धावान आहात. तुम्ही तुमचे यज्ञ वेळच्या वेळी करत आहात. असं असूनही तुमच्यावर हा प्रसंग का गुदरला हे काही समजत नाही आहे. तुमचं भाग्य असं कसं उलटलं तेही समजत नाही आहे. मी तुमचा सांभाळ केला, तुम्हाला मोठं केलं. कदाचित माझंच काहीतरी चुकलं तर नाही ना? माझ्या चुकीमुळे जर तुम्हाला या संकटाला सामोरं जावं लागत असेल तर मला माझी चूक कोणती आहे ते शोधावं लागेल. कदाचित तुमच्या पित्याच्या निधनानंतर आणि माद्रीच्या सती जाण्यानंतर मी शतशृंग पर्वत सोडून हस्तिनापुरात आले, तीच माझी चूक असेल का रे? तुमचे पिता आणि माता माद्री खरोखर नशीबवान समजले पाहिजेत, कारण ते संन्यासाश्रमात संतुष्ट जीवन जगत होते. माझी भगिनी माद्रीसुद्धा नशीबवानच म्हटली पाहिजे, कारण तीसुद्धा तुमच्या पित्याबरोबर निघून गेली. मला एकटीला तुमच्यासाठी मागे ठेवलं आहे. माझा जगण्याचा मोह मला आता भोगावा लागत आहे. असंच जर जगायचं होतं तर त्यापेक्षा तुमच्या पित्याबरोबर जाणंच जास्त श्रेयस्कर ठरलं असतं. ही माझी कृष्णासुद्धा मला सोडून तुमच्यासह जात आहे. हे जीवन शेवटी नष्टच होणार असतं. मग जगायचं तरी का?
ब्रह्मदेव माझ्या मृत्यूचा विचार करण्यास बहुतेक विसरला आहे की काय? तेच खरं असेल म्हणून माझं जीवन संपत नाही आहे. मला आणखीन काय दुःख भोगायचं आहे? कुंती त्यानंतर दामोदराची आठवण करते. ती स्वतःशीच बोलते, अरे दामोदरा, शंकरनाशाच्या धाकट्या भावा, तू द्वारकेला काय करतोयस? इथे तुझ्या भावांचं काय हाल होत आहेस ते तू नुसता बघत बसणार का रे? असं सांगतात तुझी सुरुवात नाही आणि तुझा अंतसुद्धा नाही आहे. असंही सांगतात की जे तुला मनापासून स्मरतात त्यांच्या मदतीला तू धावतोस. मग इथे तू काय येत नाही आहेस? तुला माहीत आहे ना की माझी मुलं गुणी आहेत, सदैव तुझं स्मरण करतात. मग त्यांना तू का नाही येत मदत करण्यासाठी? त्यांच्या भाग्यात हे असे भोग का लिहिले आहेत? काही कृपा करशील का? आमच्या कुटुंबात सगळे ज्ञानी आहेत, नीतिशास्त्र ते चांगलं जाणतात, तरी त्यांचा या मुलांना का फायदा होत नाही आहे? नेहमी माझ्याच मुलांवर असे प्रसंग काय येतात? आजपर्यंत किती वेळा ते अशा रीतीने देशोधडीला लागले ते तू पाहत आहेस ना? हे काय होत आहे ते समजेल का रे? हे सगळे माझ्या पतीपंडूंपासून सुरू झालेलं आहे. त्यांचा कोणताही दोष नसताना त्यांना असे का भोगावं लागतं? काही उत्तर आहे का रे तुझ्याकडे? नंतर ती तिच्या सर्वात लहान मुलाकडे पाहत म्हणते, बाळा सहदेवा, तू तर माझा सर्वात जास्त लाडका आहेस रे. तू तरी माझ्याकडे थांब. बाकीच्या मोठ्यांना जाऊ देत. तुझ्याशिवाय मला नाही रे करमणार. माझ्यावर कृपा कर आणि इथेच थांब. माझ्यासाठी थांबल्याने तुला पुण्यच प्राप्त होईल. वैशंपायन पुढे सांगतायत, पांडवांना त्यांच्या आईचा आकांत ऐकवत नाही, परंतु प्राप्त परिस्थितीत तिच्या मागणीची पूर्तता शक्य नसल्यामुळे ते सगळेच त्यांच्या मातेचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात. तिला इतर बायका सांभाळून घेतात आणि हे 6 जण आपल्या प्रवासास निघतात. विदुरसुद्धा मोठ्या मिनतवारीने कुंतीला पांडवांपासून दूर करतो आणि आपल्या घरी घेऊन जातो. तो त्यांचा काका पांडवांना आश्वासन देतो की त्यांच्या मातोश्रीबाबत निशंक राहावं. धृतराष्ट्राच्या परिवारातील बायकांना जेव्हा त्या सभागृहात मागे काय झालं होतं, कसं कौरव द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत होते वगैरे, तेव्हा त्यांच्यातील बऱ्याच जणी टाहो फोडून रडायला लागल्या होत्या. त्या त्यांच्या पतींचा धिक्कार करायला लागल्या होत्या. पांडव गेल्यानंतर त्या घरातील बायका काहीही न बोलता गप्प बसलेल्या होत्या. कुणाला काही सुचतच नव्हतं. जणू त्या घरात मयत झालेलं आहे असंच कोणालाही वाटावं, असं सगळं दृश्य होतं. एवढं झाल्यावर सावकाशपणे आपण कोणती मोठी घोडचूक केली त्याचा अंदाज त्या अंधराजाला म्हणजेच धृतराष्ट्राला यायला लागतो. त्यामुळे तो संशय आणि चिंता यांच्या भोवऱ्यात अडकत जातो. पुढे आपल्या मुलांचं काय होणार त्याच्या विवंचनेत तो व्यथित होतो. परंतु आता सगळं हाताबाहेर गेलेलं आहे ते सुद्धा त्याला समजतं आणि त्यामुळे तो आणखीनच घाबरून जातो. त्याला काय करावं ते समजतच नाही. तो त्याचा धाकटा भाऊ आणि राज्याचा प्रधान विदुर त्याला बोलावणं धाडतो. त्याचं बोलावणं आल्यानंतर तो कुरुराजाचा प्रधान त्वरित त्याच्यासमोर हजर होतो. तो आल्यावर धृतराष्ट्र त्याला विचारतो, काय पंडूंची मुलं वनवासाला हस्तिनापूर सोडून गेली का रे? अशा रीतीने सभापर्वातील अनुद्युत पर्वाचा 79वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 80, अनुद्युत पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात की विदुर धृतराष्ट्राच्या समोर हजर झाल्यावर तो अंधराजा अंबिकेचा मुलगा त्याला भीतभीत विचारतो, युधिष्ठिर यमाचा पुत्र आणि त्याचे भाऊ वनवासाला गेले का? अर्जुनाचं कसं काय? ते दोघे माद्रीचे कसे आहेत? धौम्य ऋषी त्यांच्याबरोबर गेले का? द्रौपदीचं कसं झालं? हे खत्ता मला सगळं सविस्तरपणे सांग. मला त्यांच्या सगळ्या हालचालींची इत्तंभूत माहिती कळली पाहिजे. विदुर त्याला सांगतात, युधिष्ठिर कुंतीपुत्र आपला चेहरा झाकून निघून गेला. भीम त्याचे पिळदार दंड थोपटत गेला. जणू काही त्यांनी कौरवांचं आव्हान घेतलेलं आहे. अर्जुन वाळूचे कण चौफेर फेकत गेला, जसे 14 वर्षानंतर जे महायुद्ध होणार आहे त्यावेळी ते त्या वाळूच्या कणांप्रमाणे त्याच्या तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करून कौरवांचा विध्वंस करेल. नकुल आणि सहदेव आपले चेहरे काळ्या रंगाने रंगवून गेले. कृष्णा विधवेसारखी गेली हे दाखवत की 14 वर्षानंतर कौरवांच्या बायका जेव्हा विधवा होतील त्याचं दर्शन तिने केलेलं होतं.
अशा रीतीने ते सगळे सूचक मात्रा देत गेलेत. त्यात त्यांना किती दुःख झालं आहे हे स्पष्टपणे दिसत होतं. धौम्य ऋषी सामवेदातील यमाची आळवणी करणारं साम गात गेले. त्यांच्याकडील पात्यात कुसगवताची पाती होती. नैऋत्य दिशेकडे ती पाती त्यांनी धरलेली होती. असं साम मृत्यूचं दर्शक असतात. अहो राजन, तुझ्या मुलांनी कारस्थान करून त्यांची संपत्ती हडपली, त्यांना रस्त्यावर आणलं, परंतु तो राजा आपली नियत विसरला नाही. तो अजूनही तुझ्या मुलांचं भलंच व्हावं असं बोलत आहे, परंतु त्याच्या आत्म्याचा तळतळाट बाहेर येऊन त्यामुळे तुझ्या मुलांचं भस्म होऊ नये म्हणून त्यांनी त्याचे डोळे झाकलेले होते. त्यासाठी त्यांनी त्याचा चेहरा झाकला होता. त्याचा क्रोध पापमय कृत्याबद्दलचा होता आणि ते कर्म नष्ट करणारे हेच क्षत्रियांचं कर्तव्य असतं. म्हणून भीमसुद्धा आपले बलाढ्य हात पिळत तुझ्या मुलांना 14 वर्षानंतर युद्धात भेटण्याचं सांगत गेलाय. अर्जुन त्याचं गांडीव हातात असल्यासारखं वागत होता. बाकीचे 2 त्यांचं दुःख लपवूच शकत नव्हते. धौम ऋषींच्या या यमाची स्तुती करणारं साम गाण्याचा अर्थ अरे राजन स्पष्ट होता. तुझे पुत्र आता फक्त 14 वर्ष राहणार आहेत. त्यानंतर जे युद्ध तुझ्या नालायक दुर्योधनामुळे सर्व क्षत्रियांवर लादलं जाणार आहे त्यात तुझे सगळे पुत्र मारले जाणार आहेत. हा भविष्यातील होणारा अनर्थ तू योग्य निर्णय घेऊन टाळू शकला असतात, परंतु तू ते काही केलेलं नाही आहेस. अरे राजन, हस्तिनापुरातली प्रजा त्यांच्या अशा रीतीने जाण्यामुळे फार दुःखी झाली आहे. ते रडत रडत बोलतायत त्यांचा खरा राजा सोडून त्यांना गेलेला आहे. पुन्हा पुन्हा ते असं ओरडत आहेत. हा जनतेचा तळतळाट तुला अंती भोगावाच लागणार आहे हे तुझ्या ध्यानी आलं आहे का? सगळी प्रजा कुरु घराण्याच्या वरिष्ठांची छीथू करत आहे. आपली मान प्रजेच्या नजरेतून उतरलेली आहे. पांडवांचं सर्वस्व अशा रीतीने कौरवांनी तुझ्या संमतीने लुटलेलं आहे. मग अरे राजा, तुझ्यात आणि इतर दरोडेखोरात काय फरक उरला असा प्रश्न विचारला जात आहे. कुलीन क्षत्रियांना शोभणारं नाही असंच तुझे मुलगे तुझ्या संमतीने वागलेले आहेत. त्यामुळे जे पाप झालेलं आहे त्यात तुझा वाटा राजाचा आहे, म्हणजे सर्वात मोठा आहे हे तुझ्या लक्षात येतं आहे का? तुझी प्रजा सांगते की जो राजा त्याच्या पुतण्यांना न्यायाने वागवू शकत नाही त्याच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? ते हेही विचारतायत की जिथे राजकन्या उघड्यावर विवस्त्र करण्याचा भर सभेत प्रयत्न होतो आणि सगळे राजे नुसते पाहत राहतात, अशा राज्यात बाया बापड्या कशा संरक्षित राहणार? यांना आम्ही आमचे राजे म्हणून कोणत्या तोंडाने बोलणार? अरे राजा, जसे ते पांडव हस्तिनापुरातून बाहेर पडले, आकाशात विजा चमकायला लागल्या. त्यांचा कडकडाट जीवाला बेचैन करणारा होता. पृथ्वीचा सुद्धा थरकाप झाला आहे. आकाशातून अशनी जमिनीवर कोसळली आहे. कोल्हे, कुत्री, खेचरं एकच ओरड करायला लागली आहेत. आकाशात गिधाडं, कावळे, गिरट्या मारायला लागले आहेत. त्यावरून ती अशुभ लक्षणं आहेत हे स्पष्ट होत होतं. हे सगळं तुझ्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम आहेत. वैशंपायन पुढे सांगतात, ज्यावेळी अशा रीतीने विदुर आणि धृतराष्ट्र संभाषण करीत होते त्यावेळी एक दैवी प्रसन्नता असलेले ऋषी तिथे जमलेल्या सगळ्यांच्या समक्ष कौरवांच्या त्या सभेत अवतरले. तो तेजस्वी ऋषी जे भयंकर उद्गार काढतात ते असे आहे, आजपासून 14 वर्षानंतर दुर्योधनाच्या खोट्या कामामुळे सगळे कौरव आणि त्यांचे दोस्त भीमाच्या आणि अर्जुनाच्या हातून मारले जाणार आहेत. असं बोलून तो वैदिक ऋषी आकाशात निघून गेला. ते पाहिल्यावर दुर्योधन, कर्ण, शकुनी त्यांच्या गुरुला म्हणजे द्रोणाचार्यांना विचारतात की ते त्यांचं सगळं राज्य त्यांना देऊ इच्छित आहे. ते ऐकून द्रोण त्यांना काय बोलतात ते सांगतो. मत्सरी क्रोधाने लालबुंद झालेल्या दुर्योधनाला, दुःशासनाला आणि कर्णाला ते सांगतात, ऐका, तुमचे चुलत भाऊ दैवी अवतार आहेत म्हणून ते माणसासारखे मारले जाणार नाहीत हे प्रथम लक्षात घ्या. त्या उलट धृतराष्ट्राच्या मुलांचं आहे. तरीसुद्धा तुम्ही मला सांगता म्हणून मी माझ्या कुवतीनुसार तुम्हाला संरक्षण देण्याची कसोशी करीन. पण शेवटी भाग्य आहे काय आहे ते मलाही सांगता येणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ते पांडवसुद्धा माझे शिष्य आहेत. त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्याची जबाबदारी तो अन्याय करणाऱ्यांवरच असेल, कारण
त्या अन्यायात मी भागीदार कधीच नव्हतो. पांडवांनी दिलेल्या वचनाप्रमाणे ते आता वनवासात गेलेले आहेत. ते ब्रह्मचर्य पालन करणार आहेत. त्यामुळे ह्या 14 वर्षात ते दैवी सामर्थ्य संपादन करून येणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यांनी बोलल्याप्रमाणे ते तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा करणार, हे सुद्धा निश्चित आहे. ते आल्यावर तुम्ही त्यांना शत्रू मानत असल्यामुळे प्रतिक्रियास्वरूप ते सुद्धा तुम्हाला त्यांचे शत्रूच मानणार आहेत. आणि त्यामुळे जे युद्ध होणार आहे त्यात त्यांच्याबरोबर त्यांचे दोस्त त्यांना सामील होणार, हे सुद्धा निश्चित आहे. त्यात द्रुपदाचा यज्ञच पुत्र दृष्टद्युम्न हमखास सामील होणार. मला त्याची फार भीती आहे, कारण तो माझा वध करणार हे पूर्वसंकेतानुसार ठरलेलं आहे. त्याच्या पित्याला मी तुमच्या मदतीनेच, ज्याच्यात तुम्ही सगळे पांडव धरून होते, तुम्ही माझी गुरुदक्षिणा म्हणून पांचाल काबीज केला होता, हे तुम्हाला आठवतही असेल. त्यामुळे त्यानंतर निपुत्र असलेल्या द्रुपदाने एक यज्ञ केला होता, यज आणि उपयजांच्या पौरोहित्यात. त्यावेळी 2 अपत्य या यज्ञातून बाहेर आली, ते सुद्धा तुम्हाला आठवत असेलच. तो यज्ञ करण्यामागचा राजा प्रीशताचा म्हणजे द्रुपदाचा उद्देश हाच होता, मला ठार मारणारा दैवी पुरुष उपजावा. त्याप्रमाणे ती 2 अपत्य जन्मली होती त्या यज्ञकुंडातून. त्यातील एक दृष्टद्युम्न आणि दुसरी कृष्णा. हा दृष्टद्युम्न जन्मला तेच शस्त्रधारी होता. तो मला ठार मारणार आहे, कारण तोच तर त्याच्या जन्माचा उद्देश आहे. दुसरी कृष्णा, तिचा तुम्ही लोकांनी विनाकारण अपमान केलेला आहे, त्यामुळे तिचा भाऊ जास्त संतापलेला आहे. पांडवांप्रमाणे तो आणि त्याची बहीण दोघंही माणसासारखे मरणार नाहीत, जसे आपण मरणार आहोत. माणूस म्हणून तो गर्भज असतो, त्याप्रमाणे त्याचा मृत्यू होता. दृष्टद्युम्न यज्ञज म्हणजे अग्नीचा मुलगा आहे, म्हणून तो त्याचं कार्य झालं की मला ठार मारण्याचं, सदेह स्वर्गात जाईल. तेच द्रौपदीचं आणि पांडवांचं होणार आहे. हा फरक त्यांच्यात आणि आपल्यात आहे. म्हणून त्यांच्यासाठी वेळोवेळी आकाशवाणी होत असते, माणसांसाठी अशा प्रकारे आकाशवाणी होत नाही, हेही लक्षात घ्या. मला अशा रीतीने मरण येणार ह्याची मला खंत वाटते. अरे दुर्योधना, तो सर्वनाशाचा काळ जवळ येत आहे, या कल्पनेने मी बेचैन होतो. सगळंच अखेरी संपतं, परंतु ते अशा प्रकारे व्हावं हे दुःखदायकच नाही आहे का? तुम्हाला वाटतंय त्या पांडवांना वनवासात धाडून सर्व काही साध्य झाले, तर तो तुमचा गैरसमज आहे. अरे दुर्योधना, ते पांडव माणसं नाही आहेत, ते दैवी पुरुष आहेत. त्यांची आणि आपली तुलना होतच नाही. आपण कितीही केलं ना तरी तेच अखेरी जिंकणार आहेत, हे लक्षात घ्या. तुमची खुशी फक्त 14 वर्ष राहील आणि त्यानंतर युद्ध आणि त्यात दारुण पराभव आणि सर्वनाश हे तर अटळच आहे. जे काही पुण्य जमवायचं आहे तुमच्या पुढच्या प्रवासासाठी, म्हणजेच मृत्यूनंतरचा प्रवास असा अर्थ इथे आहे, तेवढं तुम्ही फक्त जमा करा. त्यासाठी यज्ञ करा, दान करा, न्यायाने वागा, कोणाचाही विनाकारण उपमर्द करू नका. मुख्य म्हणजे पांडवांचं भलं चिंतन करा. जे तुम्ही कधीच करू शकणार नाही, हे सगळं तुम्हाला करण्यासाठी फक्त आणि फक्त 14 वर्ष आहेत. तो काळ झपाट्याने सरकेल. वैशंपायन पुढे सांगतायत, द्रोणांचं ते बोलणं ऐकून धृतराष्ट्र म्हणतो, अरे खत्ता विदुरा, गुरु जे बोलतात ते खरं आहे का रे? तसं होणार असेल तर त्यापेक्षा पांडवांना ताबडतोब परत बोलवून घे. त्यांचा मानसन्मान करूयात, त्यांच्याशी वैर संपवून टाकूयात एकदाच. परंतु जर ते आले नाहीत तर मग मात्र माझ्या मुलांनो, तुमची शस्त्र घेऊन त्यांचे स्वागत करण्यासाठी तुम्ही जा. अशा रीतीने सभापर्वातील अनिरुद्ध पर्वाचा 80वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 81वा, अनिरुद्ध पर्व संपलं. वैशंपायन सांगतात, द्यूतात हरल्यानंतर आणि पांडव त्या कारणाने वनवासात गेल्यामुळे दिवसेंदिवस तो म्हातारा अंध राजा धृतराष्ट्र काळजीने व्यथित होत होता. अशा अवस्थेत तो अस्वस्थ असा बसलेला असताना त्याचा विश्वासूसूत सेवक संजय त्याला म्हणतो, अहो राजन, आता सगळी पृथ्वी तुमच्या पायाशी लोळण घेत आहे. काही जिंकण्यासारखं राहिलेलंच नाही आहे. अशा उत्तम स्थितीत तुम्ही असताना काळजी कशासाठी करता आहात? ते पंडूंचे मुलगे, तुम्ही युक्तीने त्यांचं राज्य हडप करून त्यांच्या वचनबद्धतेचा गैरफायदा घेऊन तुम्ही वनवासात पाठवलेले आहेत. आता तुम्हाला कोणाचीही भीती उरलेली नाही आहे. मग फिकीर कशाची पडली आहे आपल्याला? धृतराष्ट्र त्याला सांगतोय, अरे
14 वर्षानंतर ते येणार आणि माझे पुत्र त्यांच्या क्रोधाची शिकार होणार आहेत. ह्या विचारांनी मी दिवसेंदिवस काळजी करतोय. सगळ्या जगाला माहीत आहे की त्यांच्यावर माझ्या लेकरांनी घोर अन्याय केलेला आहे आणि म्हणूनच हे जग, त्यातील सगळे सत्शील राजे आमच्या विरुद्ध आणि पांडवांच्या बाजूने युद्धात उभे राहणार आहेत. त्याचा परिणाम काय होणार त्याची विवंचना मला सतावतोय. संजय ते ऐकल्यानंतर धृतराष्ट्राला सांगतो, अहो राजन, ही सर्व शत्रुत्वाची परिस्थिती तुमच्या मोहातूनच तर उत्पन्न झाली आहे. त्यामुळे त्यावर आता काळजी करून काय साध्य होणार आहे? तुम्हाला भीष्माचार्यांनी ताकीद दिली होती, विदुरांनी सावध केलं होतं, तरीही तुम्ही तुमच्या अविचारी दुर्योधनाच्या बोलण्यावर विसंबून जे केलं त्याचे परिणाम स्वरूप जे भविष्यात घडणार ते अटळच आहेत. द्रोणाचार्यांनी सुद्धा तुम्हाला पुढील परिणामांबद्दल चांगलंच अवगत केलं होतं. तरीही त्या सगळ्यांपेक्षा तुम्हाला तुमचा मुलगा जास्त योग्य वाटला. त्यात दोष केवळ तुमचाच आहे ना. कोणतीही गोष्ट करण्याआधी त्यांच्या परिणामाचा पूर्ण विचार करणं हे शहाण्या राजाचं लक्षण मानलं जातं. कोणतीही गोष्ट करण्याआधी इतर विद्वानांचा सल्ला घ्यायचा असतो असं राजशास्त्रात सांगितलं आहे. पण तुम्ही तुमचे निर्णय तुमच्या भावनांच्या आवेगातच घेत गेलात. असं सगळं तुम्ही केलं आहे, मग त्याच्या परिणामांना घाबरून आता काय उपयोग आहे? तुमच्या मुलांनी त्यांच्या गुणी पत्नीची विनाकारण अवहेलना केली. त्याला तुम्ही त्याच वेळी आक्षेपसुद्धा घेतलेला नाही आहे. जेव्हा विनाशकाळ समीप येतो ना, तेव्हा माणसाची बुद्धी कामच करत नाही. बऱ्याच गोष्टी त्या सभागृहात होत होत्या तुमच्या समोर, पण तुम्ही त्या अयोग्य कृत्यांचा निषेध न करता ते सगळं होऊ दिलं आहे. आता शोक करून काय उपयोग आहे? अशा विनाशकाळी माणसाला पाप पुण्य वाटायला लागतं आणि पुण्य पाप वाटायला लागतं. त्याप्रमाणे तो नेमके उलटे निर्णय घेत जातो. अयोग्य निर्णय त्याला योग्य वाटायला लागतात आणि योग्य निर्णय त्याला अयोग्य वाटायला लागतात. असा भ्रष्ट बुद्धी झालेला माणूस अधिकाधिक विनाशाकडे ढकलला जातो आणि तो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना सुद्धा खेचून नेतो. आता हेच पहा, त्या असहाय्य राजकन्येला त्या सभेत तिच्या त्या अवस्थेत अपमानकारकरित्या खेचून आणण्याची काय गरज होती? दुर्योधनाचा राग युधिष्ठिरावर आहे, कारण तो त्याच्या आधी 1 वर्ष जन्मला. त्यातसुद्धा वस्तुतः युधिष्ठिराचा काय संबंध? ती नियतीची व्यवस्था होती. परंतु भ्रष्टबुद्धी झालेल्या किंवा असलेल्या तुमच्या मुलाला ते समजत नव्हतं. त्याच्या त्या विकृतीला आवर घालायचं सोडून त्याचा भाऊ दुःशासन उलट आणखीनच आग ओतत होता. त्यामुळे परिस्थिती बिघडत गेली. म्हणतात ना, वडाचं तेल वांग्यावर, तसा सगळा प्रकार होता. त्यात विवेकाचा पूर्णपणे अभाव होता. तसं झालं नसतं तर केवळ द्यूत हरले असते तर माझ्या मते परिस्थिती इतकी बिघडली नसती. द्रौपदीचं वस्त्रहरण कौरवांना भारी जाणार हे त्याच वेळी मी समजलो होतो, पण तुम्ही काहीही विरोध करत नव्हतात. निदान विदुर काय बोलतात ते तरी तुम्ही पाहायला पाहिजे होतं, पण ते सुद्धा तुम्ही जरुरी समजलंच नाही. हा जो प्रकार झाला ना, तो तुम्ही टाळू शकला असतात, पण तसंही झालं नाही. मग आता काळजी करत कशाला बसलात? द्रौपदी साधारण बाई नाही आहे, ती यज्ञातून आलेली अग्निदेवाची कन्या आहे. त्याचंसुद्धा भान त्या दुःशासनाला राहिलेलं नव्हतं. आर्यराजांच्या दरबारात असे प्रकार आधी कधीही झालेले नाही आहेत. सगळी प्रजा कौरवांना आणि आपल्याला छीथू करीत आहे. काय किंमत राहिली आहे तुमची आता? ते सगळं तुम्ही टाळू शकला असतात, पण पुत्रप्रेमाखातर तुम्ही एकामागोमाग एक असं पापकृत्य करण्यास तुमच्या मुलांना प्रोत्साहन देत गेलात. त्यांना न अडवून त्याचा दोष तुम्हालाच लागणार आहे. द्रौपदीवर अन्याय होत असताना ते पांडव त्याच्या वचनबद्धतेमुळे तिला मदत करण्यास येऊ शकले नाहीत. पण तुम्ही ते करू शकला असतात. एक आवाज दिला असता तर हे जे पापकृत्य घडलं ना, ते झालंच नसतं. तुमच्या मुलांच्या सोबतीत राहणारे, त्याच्या उपकाराने दबलेले कर्ण त्या आगीत तेल ओतत होते आणि त्या सगळ्यांची तोंड केवळ अपमानकारक बोलण्यातच रमली होती. ते जे काही बोलत होते ते किती घृणास्पद होतं ते तुम्ही ऐकत होतात. ते ऐकल्यावर तुम्हाला त्यांना आवरता आलं असतं, मग का नाही आवरलं त्यांना? पाप करणारा आणि पापकृत्याला विरोध न करणारा हे दोघेही सारखेच पापी ठरतात.
हे आपण जाणता ना? त्या नीतिशास्त्राच्या न्यायाने तुम्हीसुद्धा त्या पापात समान मूल्याने भागीदार झालेला आहात आणि म्हणूनच त्याचं कटू फळ तुम्हाला भोगावं लागणारच आहे. द्रौपदीवर झालेल्या अन्यायासाठी हस्तिनापुरातल्या सगळ्या बायका आजही रडत आहेत. राजाला म्हणजे तुम्हाला ते शापही देत आहेत. त्या सगळ्यांचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार आहे हे निश्चितच आहे. धृतराष्ट्र ते ऐकून बोलला, अरे संजया, त्या अवस्थेतील त्या प्रिशताच्या मुलीच्या दृष्टीने सगळी पृथ्वी जळून गेली असती रे, तरी माझ्या एकाही मुलाला काही झालं नाही. तिला त्या अवस्थेत माझा मुलगा खेचत आणताना पाहून माझ्या परिवारातील सगळ्या बायका आकांत करू लागल्या होत्या. आजही ते शर्मेने ते आठवले की रडायला लागतात. मला माहीत आहे की माझ्या मुलांच्या अशा असुरी कृत्याचा निषेध करण्यासाठी ब्राह्मणांनी यज्ञ करण्याचं बंद केलं आहे. वारं उलट दिशेने वाहायला लागलेलं आहे. जसं जगबुडीच्या वेळी होतं त्यावेळी भयंकर वादळ सुरू झालं होतं. अशनी आकाशातून कोसळू लागल्या होत्या. राहू सूर्याला खाण्यासाठी पुन्हा तयार झाला होता. आमच्या रथाने अचानकपणे आग पकडली होती आणि त्यावरील दिमाखदार ध्वज आणि त्याचा खांबा कोसळून पडले होते. ही सगळी अशुभ लक्षणं त्या काळी उपस्थित झाली असं मला सांगण्यात आलं आहे. कोल्हेकोई सगळ्यांना ऐकू आली आणि तीसुद्धा दुर्योधनाच्या घरावरूनच येत होती. खेचरं खिंकाळू लागली, कावळे आकाशात घिरट्या घालू लागले. त्यानंतर भीष्म, द्रोण, सोमदत्त, महान ऋषी वल्लिक आणि कृपाचार्य जे त्या सभेत उपस्थित होते. त्यावेळी विदुरांनी मला काही सल्ला दिला होता हे आत्ता स्मरत आहे. तेव्हा मी कृष्णाला वर मागण्याचं आवाहन केलं होतं तेही मला स्मरत आहे. तिला मी बोललो, तुला काय पाहिजे तो वर तू माग. तिने फक्त तिच्या पतींच्या मुक्ततेची तेवढीच मागणी केली होती हे सुद्धा मला आठवतं आहे. तरीही मी माझ्या स्वतःच्या विचारांनी त्यांना त्यांचं सर्वस्व जे ते हरले होते तेही देऊन टाकलं. त्यावेळी माझा भाऊ मला बोलला होता, हे दिलं तरी माझ्या कुळाचा नाश होणं काही टळत नाही आहे. कारण वंशाचा नाश त्या संपत्ती आणि राज्यामुळे नाही तर कृष्णाच्या अपमानामुळे होत आहे. ते त्याचं बोलणं मला चांगलं आठवतं आहे रे. अपमान झाला की त्याचे परिणाम चुकत नाहीत. त्याला उशाप नसतो म्हणून कोणीही कोणाचा विनाकारण अपमान करू नये. जो अयोग्य आहे, द्रौपदी म्हणजे साक्षात लक्ष्मी, तिचा अपमान केल्यानंतर कौरवांची लक्ष्मीसुद्धा नष्ट होणारच हे तर ठरलेलंच होतं असं तो विदूर मला म्हणल्याचंही मला चांगलं स्मरत आहे. तिचा अपमान द्वारकेचा अधिपती दामोदर सुद्धा सहन करणार नाही, कारण तो तिला भगिनी मानतो. त्यामुळे माझी चिंता वाढलेली आहे. ते सगळे पांडव, त्यांचा मामेभाऊ कृष्ण, प्रिशत आणि त्याचा मुलगा जो द्रोणाचा वध करण्यासाठी अवतरलेला आहे, त्याशिवाय इतर राजे जे पांडवांशी प्रामाणिक आहेत, ज्यांची संख्या अफाट आहे, ते सगळे युद्धाला उभे राहणार. त्यांच्यापुढे माझ्या लेकरांचं काहीही चालणार नाही. तिथे शकुनीच्या डावपेचांचं काही उरणारही नाही. माझ्या विश्वासातला प्रधान कणिकसुद्धा आम्हाला वाचवू शकणार नाही. हे लक्षात आलं आहे माझ्या. त्यातून माझ्या मूर्ख मुलांना वाचवण्यासाठी शांततेचाच मार्ग अवलंबावा लागेल असं दिसतंय. कारण कोणत्याही परिस्थितीत पांडव कौरवांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त प्रबळ आहेत. मला आठवतं आहे भीमाने मुष्टियुद्धात कसं त्या जरासंधाला ठार मारलं, त्याच्या शरीराचे 2 तुकडे केले होते. अशा पांडवांशी 2 हात करणं म्हणजे साक्षात यमाला आव्हान देण्यासारखा अक्कलशून्यपणा ठरतो. त्यांच्यात एक कमजोर कडी आहे, ती म्हणजे युधिष्ठिर. त्याचा क्षमाशीलपणा वापरून पुन्हा पुन्हा कौरव त्याच्या आगळिकी सतत चालवू शकतात. पण तो मार्गसुद्धा आता राहिलेला नाही आहे, कारण ते आता वनवासात गेले आहेत. ते आले 14 वर्षानंतर की त्यांचं त्यांना देऊन टाकावं आणि सलोखा करावा, हाच एक मार्ग शक्य आहे असं विदूर मला त्यावेळी आमच्या हिताचा सल्ला देत होता. अरे गवाळगण म्हणजे गुराखी संजया, असं धृतराष्ट्र बोलतो आणि थांबतो. पुढे धृतराष्ट्र स्वगतच बोलतो, परंतु मी माझ्या मुलांचंच ऐकत राहिलो, जे आम्हा सगळ्यांच्या नाशाचं कारण ठरणार आहे. असं का होतं की ऐत्यावेळी माझी बुद्धी भ्रष्ट का होते आणि मी मुलांच्या बोलण्यात येऊन पुन्हा पुन्हा चुकीचे निर्णय का घेतो आहे. अशा रीतीने सभापर्वातील अनिद्युत पर्वाचा 81वा भाग इथेच संपलेला आहे. ह्याचबरोबर महाभारतातील सभापर्व पण संपलेलं आहे.